महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जो आहे तो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर आज त्यांचा नांदेडमध्ये जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं जो आहे तो या ठिकाणी जल्लोष केला जातोय। ढोल ताशा वाजवून आणि फटाके फोडून जो आहे तो या ठिकाणी जल्लोष केला जातो आहे। नांदेड जो आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आज जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाण जे आहे ते भाजपमध्ये गेलेले, आपल्या सोबत काही भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार आहात? अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहे, काय अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले काय सांगणार? हो, त्यांचं भारतीय जनता पार्टीचे नांदेडच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत सुद्धा करतो। काँग्रेसचा एक मोठा चेहरा भाजपमध्ये आलेला आहे, त्या ठिकाणी भाजपची जी आहे ती ताकद आगामी काळामध्ये वाढणार, कसं पाहता? नक्कीच एकदम महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण अनुभवानं आणि एक्सपिरियन्स खूप चांगले आहेत, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद 100% वाढणार याच्यात कुठलाही डाऊट नाही। आपल्यासोबत महिला आहेत भाजपच्या, काय सांगणार? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आहेत, काँग्रेसचे एक मोठा नेता आहेत मराठवाड्यातले आणि त्याच भाजपमध्ये प्रवेश केला, निश्चितच ताकद वाढणार आहेत, कसं पाहता? भाजपमध्ये स्वागत आहे। अशोकराव चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं ताकद तर अगदी वाढणारच आहे आणि सगळ्यांना माहीतच होते की अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। कार्यकर्ते भाजपमध्ये येणार आहेत का ग्रामीण भागातले? काँग्रेसचे संपूर्ण कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशोकरावच्या प्रवेशामुळं मनस्वी आनंद झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो की नगरपालिका महानगरपालिका, या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा राहिल्याशिवाय राहणार नाही। आपण बघू शकतो या ठिकाणी जल्लोष सुरू झालेला आहे, नृत्य करत आहे भाजपचे कार्यकर्ते, जल्लोषाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून जी आहे ती चर्चा होती अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील। काल त्यांनी जो आहे तो आपल्या काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर जे आहे ते आज त्यांनी देवेंद्र फडणवीस असेल त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये जो आहे तो त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आनंदाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण आपल्याला नांदेडमध्ये दिसते। नांदेड जर पाहिलं तर हा संपूर्ण काँग्रेसचा बालेकिल्ला होता। अशोकराव चव्हाण जे आहे ते नांदेडचं नेतृत्व करत होते आणि आज जर आपण पाहिलं तर अशोकराव चव्हाण यांनी जो आहे तो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर एक आनंदाचं वातावरण जे आहे ते भाजप कार्यालयामध्ये जे आहे ते नांदेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी जे आहे ते जल्लोष जो आहे तो केला जात आहे, फटाके फोडून मिठाई वाटून जो आहे तो भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जे आहे ते जल्लोष केला जात आहे। मोठी ताकद जी आहे ते या निमित्तानं जे आहे ते भाजपची जी आहे ती वाढली जाणार आहे असं जे आहे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन निकेत तोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।